अगं झोप की. नको, खूप उशीर झालाय. अगं झोप आरामात. आपण काय दिल्लीत नाही आहोत. 8 वाजता उठून हॉस्पिटलला जायचं वेळ इथे नाहीत. झोप आरामात. राघव, तुम्हाला उठवायला हवं होतंस. उगाच दुसऱ्यांची गैरसोय. अगं गैरसोय कसली त्याच्यात? माझ्या बहिणीचं घर काय परक नाहीये. तुला चहा सांगून येतो. नाही नको, मीच खाली येते. अरे काल आपण गच्चीवरच झोपलो ना. हो ना. वारा पण किती सुसाट सुटला होता ना. थोड्या वेळाने पाऊसही आला. तेव्हा मात्र गच्चीवर झोपणं अगदी अशक्य झालं नाही. राघव, अरे काल बऱ्याच दिवसानंतर मला अगदी शांत झोप लागली. ती सुद्धा आत खोलीत झोपायला आल्यावर. म्हणून मीही तुला उठवलं नाही. तू अगदी तयार होऊन बसलास? दिल्लीला जायच्या आधी इथली काही कामं आहेत. इथे? आणि तुझी कामं? इथे कसली कामं? तू खाली येतेस ना? तुझ्याकरता चहा करायला सांगतो. झोप लागली ती ना व्यवस्थित? हो, लागली ना झोप. चहा. थँक्यू. बसा ना. पेपर काय नंतर वाच ना, सावकाश. ठीक आहे, चहा घे, थंड. आज काय प्रोग्राम आहे तुमचा? नाही म्हणजे तू आणि मालू मिळून ठरवा. निघतो मी. आपलं रिझर्वेशन करू. कधीच करू? निघतो. जाता येता दिल्लीचं रिझर्वेशन मिळतं का बघतो. आपल्या वेळेचं मिळालं तर चांगलंच आहे. दिल्लीत कामही खूप पडली आहेत. पण आजकाल इतकी गर्दी. निघतो मी. टेक केअर.
तुम्हाला आंघोळ कराविषयी वाटली की सांगा हं? मी पाणी काढून ठेवते. जसं तुमच्या सोयीचं असेल तसं. सोयीचं काय त्याच्यात? हं? आपलंच घर आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा मला सांगा, मी पाणी काढते. हं? अजूनही राघवची माणसं आपल्याला आपली वाटत नाही. आणि राघव तरी आपल्याला आपला वाटतो का? माझं तुमच्यावर प्रेम आहे. लग्न कराल माझ्याशी? अग्रलेखात डॉक्टर ऋषिकेशच्या मोठ्या आप्त परिवाराचा उल्लेख आहे. ऋषिकेशच्या विद्यार्थ्यांचाही उल्लेख आहे. उल्लेख गळला आहे तो फक्त आपलाच, डॉक्टरांच्या पत्नीचा, डॉक्टर वसुमती, डॉक्टर ऋषिकेशची पत्नी, एक गायनेकोलॉजिस्ट. वसू, इथलं टेबल कुठे गेलं? कुणी सरकवलं इथलं टेबल? शंकर! मी सरकवलं, शंकर काकाने नाही. तू का? इथे खूप ऑड वाटत होता ना. वसू, वस्तूंच्या जागा बदललेला मला आवडत नाही. हे बघ, आपल्या दृष्टीनं आपल्या त्या जागेशी स्वतःचा असा संदर्भ जोडलेला असतो. कळलं तुला? रागावू नका, मी परत त्या जागी लावून ठेवते. तो उल्लेख त्या कर्तृत्वाच्या फलकावर कदाचित शोभतही नसेल. डॉक्टर वसुमती, डॉक्टर ऋषिकेशची पत्नी, एक गायनेकोलॉजिस्ट. पण आता वसुमती डॉक्टर ऋषिकेशची कुणी नाही. मी फार निराळा माणूस आहे. लग्न, संसार या गोष्टी माझ्याकरता आहेत असं, रादर मी त्यांच्याकरता आहे असं मला वाटत नाही. आता ऋषिकेशच्या मृत्यूवरच्या छापील अक्षरांनी आपण अस्वस्थ व्हावं असं काय उरलं? सूर्याच्या प्रखर प्रकाशात राहता आलंच नाही. भगभगीत प्रखर झोत डोळ्यावर यावेत तशी नजर वळवली. सायंकाळी सूर्य मावळतो तो कायमचाच असं समजून आपली जागा सोडली. नंतरच्या कित्येक पहाटेला किती सूर्योदय झाले असतील, पण जागा बदलली होती. एकट्याच बसलात हॉलमध्ये? राघव कधी येणार आहे? नाही, त्याला यायला अजून वेळ लागेल. आपण जेवून घेऊया, मी पानं घेऊ. राघव आल्यानंतर. ठीक आहे, तोवर मी बाकीचं आवरून घेते.
पण ऋषिकेशच्या मृत्यूलेखातल्या अक्षरात मात्र स्वतःला शोधण्याचा आपला हट्ट संपत नाही. त्या अक्षरात कोरलेली कहाणी फक्त ऋषिकेशचीच असू शकते. ऋषिकेशच्या मृत्यूने ही कहाणी इथे संपते. इतकी ही कथा एकट्या ऋषिकेशचीच आहे की ऋषिकेशच्या मरणानं संपलेल्या या कहाणीच्या शेवटी वसुमतीची कहाणी कुठेतरी सुरू होते? असं जर नाही तर जे आपणहून आपण संपवलं आहे ते पुन्हा पुन्हा असं उकरून का काढतो आहोत आपण? मी ज्या माणसांवर प्रेम करतो त्यांचा फक्त माझ्याच पद्धतीने विचार करतो. मग त्यांच्या बाबतीत आणखी वेगळी शक्यताच मला दिसत नाही. तुम्ही मला एवढं मोठं स्पष्टीकरण का देता? मला कधी कधी असं वाटतं वसू की या माझ्या स्वभावामुळे तू खूप एकाकी पडतेस. मला मला तुझी खूप गरज होती वसुमती. काय चाललंय? काही नाही, असाच आपला चाळा. सगळी कामं झाली पुन्हा? हो. राघव, आपण जेऊया? चल. तू एकटीच काय करतेस इकडे वरती? काही नाही रे, खालती बसून बसून कंटाळा आला होता म्हणून सहज गच्चीवर आले. आज काय तुझा मूड ठीक दिसत नाही. माझा नाही, अगदी छान मूड आहे माझा. वसू, परवाच्या तामिळनाडू एक्सप्रेसचं रिझर्वेशन मिळालंय. कन्फर्म आहे? ठीक आहे ना? राघव, मला इथे राहायचं आहे रे. म्हणजे 10-15 दिवसानंतर येईन मी दिल्लीला. हो, पण तू इथे राहणार कुठे? इथे राहणार अंजूकडे राहीन ना. मुंबईला? हो. त्यात काय हरकत आहे? नाहीतर मग भुसावळला जाईन. भुसावळला मी स्वतःहूनच जाणं बंद केलंय.
राघव, दिल्लीला येताना मी आदित्यला बरोबर आणायचं म्हणते. मला थोडा वेळ हवाय रे. वसू, पण त्याला आता तुझी सवय राहिली नसेल का? सवयीचं काय, ती कुणाचीही होते. आणि ऋषिकेशचं आपण काही देणं लागत नाही का राघव? ठीक आहे, ज्याने तुला बरं वाटेल असं कर. आणि राहायचं म्हणत असशील तर तू इथे मालूकडे अगदी आरामात राहू शकतेस. राघव प्लीज, रागवू नकोस. नाही ग, रागवलो नाहीये मी तुझ्याच करता तर म्हणत होतो ना. मीही हे स्वतः करताच म्हणते. मला थोडा एकांत हवाय. राघव, हॉस्पिटल, पेशंट्स या गोष्टी अवतीभवती असताना असा एकटेपणा मिळणार नाही. या एकटेपणाच्या अवस्थेत कधी कधी मनुष्य भरल्या गर्दीतही असतो, पण त्या एकटेपणाशी संवाद नाही साधता येत. ती गर्दी संपली की त्या एकटेपणाला जवळून बघता येतं. असं एकटेपण मला हवंय. ज्या विचित्र एकटेपणात ऋषिकेश गेली काही वर्ष होती, त्याची तर मी कल्पनाही नाही करू शकत. त्यांनी सुद्धा शोधली असेल का अशी सोबत? नसेलही. कदाचित जे त्यांच्या वाट्याला आलं तेच त्यांचं सामर्थ्य होऊन गेलं असेल, कुणास ठाऊक. राघव, एक विचार. पुन्हा सगळं मागचं तसंच घडत गेलं आणि आपल्याला एक संधी मिळाली तर आपण असेच वागू का रे? असेच वागू का?